ध्येय मोठं असेल तर सातत्यही तितकंच मोठं असायला हवं. नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या डे 4च्या स्टडी ब्लॉगमध्ये. तर आजचा माझा पहिला स्लॉट आहे सायन्सचा आणि त्यात मी किरणोत्सारिता हा टॉपिक करायला घेतला आहे. कारण किरणोत्सारितामधील अल्फा, बीटा आणि गॅमा या किरणांच्या गुणवैशिष्ट्यांवरती खूप सारे क्वेश्चन यायला लागलेत. त्याचबरोबर किरणोत्सारितेचे SI एकक काय असे पण क्वेश्चन विचारले जातात. आणि यांच्या अल्फा, बीटा, गॅमा या किरणांचे वस्तुमान, त्यांचा प्रभार, वेग, त्याचबरोबर भेदनशक्ती, आयनीभवन शक्ती आणि त्यानंतर विद्युत क्षेत्रातील विचलन अशा पद्धतीने हे खूप सारे क्वेश्चन या तिन्ही अल्फा, बीटा, गॅमा या तिन्ही यांच्या किरणांच्या गुणवैशिष्ट्यांवरतीच विचारले जात आहेत. त्यामुळे आज हा टॉपिक मी कवर केलेला आहे. तर इथे माझं सेकंड स्लॉट सुरू झालेला आहे. तर त्याच्यामध्ये ना मी पॉलिटीचा मूलभूत हक्क ह्या टॉपिकचे PYQ रीडिंग करायला घेतलेले आहेत. माझ्याकडे ना 21,000 लोकसेवा पब्लिकेशनचा 21,000 हा हे बुक आहे माझ्याकडे. त्याच्यातूनच मी ह्याचे PYQ रीडिंग करत आहेत. आत्तापर्यंत जेवढे परीक्षेला झालेले PYQ आहेत ते एकत्रित त्या बुकमध्ये दिलेले आहेत. ते मी या बुकमधून रीडिंग करून घेत आहे. तर हा आहे माझा अभ्यासाचा स्लॉट नंबर 3. याच्यामध्ये ना मी मॅथ्समधील संख्या प्रणाली टॉपिकमधील एकूण नैसर्गिक संख्या काढा, समसंख्या काढा व विषम संख्या काढा असे क्वेश्चन येतात ना, तर त्याचे फॉर्म्युले वगैरे लिहून घेतले आणि प्रत्येक फॉर्म्युल्यावरचे 2-3 एक्झाम्पल सोडवले. त्याच्यामुळे मला तो टॉपिक म्हणजे ते एक्झाम्पल सोडवायला समजले. ते फॉर्म्युले वगैरे पाठ करण्यासाठी ना मी सगळे फॉर्म्युले इथे लिहून घेतलेले आहेत. त्यानंतर क्रमवार संख्यांची बेरीज काढा, त्याचबरोबर पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज काढा असे क्वेश्चन या टॉपिकमध्ये येतात. त्यामुळे मी ना यातील टॉपिकच्या एक्झाम्पलचा खूप जास्त सराव केला. त्यानंतर अंकगणितीय श्रेणीमधील ते 14वे पद काढा या अशा पद्धतीचे ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन येतात ना त्याची पण प्रॅक्टिस केली आणि 1 ते 20पर्यंतचे वर्ग लिहून घेतले. आता ते व्यवस्थित पाठ करून घेणार आहे, कारण की आपल्याला ना मॅथ्सचा तिथे एक्झाममध्ये पटपट वर्ग वगैरे आठवत नाहीत. त्याच्यामुळे आत्ताच ते पाठ करून घ्यायचे. त्याचबरोबर मॅथ्सचा स्लॉट संपवल्यानंतर मी इंग्लिशचे 5 आणि मराठीचे 5 व्होकॅब्युलरी केली. जर तुम्हाला ही व्होकॅब्युलरी डेली हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती शॉर्ट्समध्ये मी आत्तापर्यंत डे 4च्या इंग्लिश मराठीच्या व्होकॅब्युलरी सेंड केलेल्या आहेत, तर त्या तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. माझा आजचा अभ्यास जरी कमी झाला असला तरी प्रत्येक टॉपिक पूर्ण लक्ष देऊन केला आणि मला वाटतं अभ्यासाची गुणवत्ता ही वेळेपेक्षा जास्त महत्त्वाची असते. यशासाठी फक्त जास्त वेळ नाही तर योग्य पद्धतीने केलेला अभ्यास ही तितकाच महत्त्वाचा असतो. तर आजचा डे 4 स्टडी व्लॉग मी इथे संपवते. भेटूया डे 5मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, सातत्य ठेवा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने रोज एक पाऊल पुढे टाका. धन्यवाद.